नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या ब्रेकिंग काय आहे तर ब्रेकिंग आहे अमेरिका इराण युद्ध. आता या युद्धाचा थेट भारतावर काय परिणाम होणार आहे किंवा भारतामध्ये जे दोन प्रवाह तयार झालेले आहेत लोकांचे, एक तर ते इराणचे राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांचे जे प्रमुख नेते आहेत खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे भारतातल्या मुस्लिमांना अत्यंत दुःख झालेले आहे. त्यांचे रडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना ट्रोल करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तशी भारताला सवय आहे की बांगलादेशच्या हिंदूंना जर काही त्रास झाला तर भारतातले हिंदू मोर्चे काढतात. तसं आता खामेनीमुळे मुस्लिमांनी मोर्चे काढले, त्याच्यात काही नवल नाही. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, या युद्धाचा भारतावर नेमका परिणाम काय होणार आहे आणि भारताने अमेरिकेची बाजू घ्यावी का इराणची बाजू घ्यावी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सविस्तर पद्धतीने. म्हणजे जे काही भारतामध्ये सध्या वातावरण आहे, एकीकडे आनंदाचं आणि एकीकडे दुःखाचं, याच्यात नेमकं खरं काय आहे आणि भारताची भूमिका काय असली पाहिजे, या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार ते सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेट्रोल 500 पार होणार का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न का निर्माण झाला ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ लागणार आहे का, ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता बघा, कोणतीही गोष्ट सांगायची म्हणजे ती अत्यंत अभ्यासपूर्ण व्यवस्थित सांगावं लागते. नाही तर आपल्या भारतामध्ये 1756 चॅनल्स असे आहेत, काही आयटी सेल पण असा आहे की जे त्यांच्या परीने प्रेझेंट करतात लोकांच्या गोष्टी आणि किंवा ह्या युद्धाच्या वगैरे, आणि ते मोठेपणा डिंगोरा पिटवतात मार, आणि त्याच्यानंतर भारताची माती कशी होती ते सुद्धा सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, अमेरिका इस्रायलने इराणवर हमला केला, इराणचे राष्ट्राध्यक्ष खामेनी मारले गेले. भारतात दोन मतप्रवाह तयार झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं की एकीकडे काय आहे, तर एकीकडे मुस्लिम समुदाय आहे जो खामेनीच्या मृत्यूमुळे दुःखी आहे, त्यांनी मोर्चे वगैरे काढले आणि इराण वाचवा असं म्हटलंय. तर दुसरीकडे जे सत्ताधाऱ्यांचे सपोर्टर आहेत किंवा जे मोदी साहेबांचे सपोर्ट आहेत, त्यांचं म्हणणं आहे की लय भारी झालं, इराणला हाणलं, लय चांगलं केलं, इराण नष्टच करून टाकायला पाहिजे, इराण असं इराण तसं आहे ना. ते त्याच्यामध्ये आनंद मानत आहेत. तर नेमकं खरं काय खोटं काय सगळं आपण पाहूया. बघा, आता हा आहे भारत, हा भारत आहे, हे तर सांगायची गरज नाही आपल्याला. या भारताचं आणि इराणचं नातं कसं आहे तर अत्यंत महत्वाचं आहे. बघा, हे इराण आहे, इराणमध्ये इथं आपलं चाबाहार नावाचं बंदर होतं. आपलं होतं म्हणतोय का, होतं म्हणजे भारताने याच्यामध्ये अब्जावधी रुपये टाकले, बंदर विकसित केलं, इराणनं ते भारताला दिलं होतं वापरायला. पण इंडियाचे आपले जे भारताचे जे पंतप्रधान आहेत ते इस्रायलला गेले आणि तिथं किंवा याच्या आधी त्यांनी अमेरिकेची बाजू घेतली, म्हणून हे चाबाहार बंदरावरचा ताबा इराणनं काढून घेतला. म्हणजे भारताचा सत्यानाश, पहिली गोष्ट तर इथूनच सुरुवात झाला. आता या भारताला जर समजा इकडे रशियामध्ये जायचं असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये जायचं असेल, हे बघा हे अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तानमध्ये जायचं असेल किंवा कुठे इकडे कोणत्याही म्हणजे युरोपियन राष्ट्रामध्ये जायचं असेल, सगळीकडे जायचं असेल तर इराण सगळ्यात महत्वाचा आहे. काय आहे, इराण सगळ्यात महत्वाचा आहे. कारण इकडून तर तुम्ही रशियाला पण म्हणजे अफगाणिस्तानला पण जाऊ शकत नाही, कारण इकडे चीन आहे आणि इकडे पाकिस्तान आहे, हे दोन्ही शत्रू राष्ट्र आहेत. तर अफगाणिस्तानला जायचं, कुठेही जायचं असेल तर इराण अत्यंत महत्वाचं आहे. इराण आपल्यासाठी सगळ्यात मोठं प्रवेशद्वार आहे आशियाई आणि बाकीच्या राष्ट्रांसाठी, तिथून आपण जातो. आता इराणचे आणि भारताचे व्यापारी संबंध कसे होते, ते एकदम छान होते. इराण भारताला तेल देत होता, काय द्यायचा, तेल है ना, आणि त्या तेलाच्या बदल्यामध्ये भारताकडून ते पैसे घेत नव्हता, तर काय घेत होता, भारतीय वस्तू विकत घ्यायचा. जसं इथं पश्चिम बंगाल असेल किंवा इतर आपल्या बंदरांवरून डायरेक्ट वस्तू भारतीय माल विकत घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात भारताला तेल द्यायचा, म्हणजे भारताला तेल अत्यंत स्वस्त पद्धतीने इराणकडून मिळायचं. पण आता हे जे सगळं आहे, हे सगळं या युद्धामुळे बदललं जाणार आहे. आता नेमकं भारतानं अमेरिकेची बाजू घ्यायची का इराणची बाजू घ्यायची ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता इराण इतकं महत्वाचं होतं की इराणमुळे भारताचे जे परकीय चलनसाठा आहे तो मोठ्या प्रमाणात वाचायचा. कारण भारताचा सगळ्यात जास्त कशावर खर्च होतो तर क्रूड ऑइलवर खर्च होतो. कारण भारत 140 कोटी लोकांचा देश आहे आणि भारतामध्ये तेलाचं म्हणजे इंधन तेलाचा वापर सगळ्यात जास्त आहे आणि तो इंधन तेलाच्या वापरामध्ये जर बचत करायची असेल तर इराण फार महत्वाचं होतं. पण आता सगळा सत्यानाश झाला. जरासं पुढे जाऊ, आकडेवारी पाहू काय म्हणते ते. भारत 85% म्हणजे पहा, एकूण तेल जे लागते भारताला त्याच्यातलं 85% कच्चे तेल आयात करतो. भारताला 100% तेलाची जी गरज आहे त्याच्यातले 85% तेल काय करतो, आयात करतो. 15% निर्मिती भारतात होते समजा. त्यातील 50% इराण मार्गे येते आणि तो मार्ग आता बंद झाला. म्हणजे इराणकडून येणार हा जो मार्ग आहे आपला तेल येण्याचा, हा इराणमधून येतो. तर हा जो मार्ग आहे किंवा रशियाकडून जे येतं ते इराण मार्ग येतं, ते हे सगळा मार्ग आता काय झाला, आता हा मार्ग बंद झाला आपला. मग आता तेल जर आणायचं असेल तर आपल्याला कोणीकडून आणावं लागणार, ह्या इकडून असं आणावं लागणार. ओके, करेक्ट आहे. म्हणजे आवाच्या सव्वा कोणीकडल्या कोणीकडे. एक बॅरल जे आपल्याला सध्या 40-50 रुपयामध्ये, 30 रुपयामध्ये, 35 रुपयामध्ये बॅरल होतं, त्याची किंमत आता एक बॅरल तेल $100 पार जाणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची तेल आयात 10 ते 15% अब्ज डॉलर वाढू शकते. कितीनं वाढू शकते, 10 ते 15 अब्ज डॉलरनं तेलाची आयात वाढू शकते.
का? कारण इराणकडून आता आपल्याला तेल मिळण्याची शक्यता नाही, कारण आपण इस्रायलमध्ये गेलो आणि इस्रायलला म्हणलो तू आमचा बाप आहे म्हणलो, आहे की नाही? तर मोदीजी गेले म्हणले आम्ही मा आहे तर तुम्ही आमची बाप आहे म्हणले, लग्न लावून आले. आता त्याच्या अक्षता कोणावर पडणार आहे ते पाहून घ्या, आता तुम्ही ठरवा, आहे की नाही? तर अशा पद्धतीनं आता भारताला तेलासाठी कोणाकडे वळावं लागणार? रशियाकडे, कारण इराण तेल देणार नाही. मग आता रशियाकडे वळायचं तर काय प्रॉब्लेम आहे? पण अमेरिकेने भारतावर निर्बंध घातलेत, तुम्ही जास्तीत जास्त तेल कोणाकडून घ्या म्हणले? आमच्याकडून घ्या म्हणले. म्हणजे अमेरिकेवर जास्त अवलंबून राहावं लागेल आणि अमेरिका काय करत आहे तर किंमत जास्त लावत आहे. म्हणजे आता आपण रशियाकडूनही तेल घेऊ शकत नाही, इराणकडूनही तेल आणू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इराणला आपल्याला नगदी पैसे द्यायचं काम नव्हतं, आपल्या वस्तू इराण नेत होता. तर आता भारतातल्या वस्तू अमेरिकेत विकल्या जाणार नाहीत, कारण आता नेमकाच ते आपला एक करार झालेला आहे, भारत अमेरिका करार, आहे की नाही? तर त्याच्यामध्ये भारतीय वस्तूंना 18% टॅरिफ लागलेला आहे आणि अमेरिकेच्या वस्तू भारतात फ्री आहेत. म्हणजे तिकडे आपल्या वस्तू पण घेतल्या जाणार नाहीत, घेतील तर महाग असल्यामुळे तिथले लोक घेणार नाहीत. म्हणजे आपल्याला नगदी पैसे द्यावे लागणार आहेत डॉलरमध्ये, आहे की नाही? मग डॉलरमध्ये जर आपल्याला पैसे द्यायचे असतील तर डॉलरची किंमत या युद्धामुळे काय होणार आहे? आता भयानक वाढणार आहे, है ना? म्हणजे भारताची चहू बाजूनं माती आहे जर इराण आपल्यासोबत नसेल तर. आणि इराण आपल्यासोबत नाहीच आहे, कारण आपण बाप कोणाला केलं? इस्रायलला केलंय. आपण म्हणजे भक्तुल्यांनी त्यांच्या पप्पांनी बाप केलंय, है ना? आपला बापच एकच आहे आणि आपली माय एकच आहे. पण आता यांनी काय केलं? इस्रायलमध्ये जाऊन त्याचा बापच बदलून टाकला. म्हणले इस्रायल हे फादरलँड आहे म्हणले. कसं फादरलँड आहे त्याचं त्याला माहिती, एकदा ते बायोलॉजिकल असतं, एकदा काय असतं त्याचं त्याला माहित. पण हे जे नुकसान आहे हे न भरून येणारं नुकसान आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार युद्धाच्या प्रभावामुळे इराणने जर भारताशी वैर धरले तर भारताचा विकास दर वेगानं कमी होईल. म्हणजे भारताचा विकास दर वेगानं कमी होईल. ऑलरेडी जो खूप कमी आहे, म्हणजे पार त्याचं लगे वर्ष बदललंय, है ना? ते एक वर्ष असतं विकास दर मोजण्यासाठीचं, एक वर्ष गृहीत धरलं जातं, त्या वर्षापासून आपण मोजतो. त्याचं वर्ष बदललंय, त्याची पद्धत बदलली, तेव्हा कुठं थोडासा प्लस मध्ये आहे, तो सुद्धा मातीत जाण्याची शक्यता आहे. रुपया आणखीन कमकुवत होईल. आता कमकुवत म्हणजे सध्याच 91 रुपयाला आहे डॉलरच्या, जर तुलनेत पाहिला तर 91 रुपयाला रुपये आहे, ती अजून मातीत जाणार, म्हणजे 100 पार करणार आणि शेअर मार्केट पूर्णपणे उद्ध्वस्त होणार. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर भारताचे करोडो रुपये फक्त तेलावर, अब्जावधी करोडो रुपये तेलावर जातील. आणि भारतातल्या तेलाचा भाव जर ते दुरून आणावं लागलं किंवा अमेरिकेकडून जास्त घ्यावं लागलं, जे आपण 80 ते 85% परकीय आयात करतो, त्याच्यातलं 50 ते 60% तेल जे इराणमधून आपल्याला येत होतं, ते जर आता सगळं रशिया किंवा अमेरिकेकडून घ्यायचं काम पडलं आणि ते जर दूरच्या मार्गाने आणायचं काम पडलं तर सगळा सत्यानाश होणार. इथं तेल कमीत कमी 300, 400, 500 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल विकल्या जाईल, इतकं महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या तेलावर जो खर्च होईल तो भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला येईल, म्हणजे भारतामध्ये खूप मोठं आर्थिक संकट येऊ शकते. म्हणून आपण याच्या पूर्वी जर पाहिलं असेल तर इराण हा आपला चांगला दोस्त होता, पण मोदीजींचं असं काय नेमकं ट्रम्प सोबत अडकलंय काही माहित नाही. जेव्हा याच्या पूर्वी सुद्धा एकदा अमेरिकेनं बराक ओबामा असताना जेव्हा इराण इराकवर हल्ला केला होता, तेव्हा भारतानं स्पष्ट भूमिका घेतली होती आणि असं सांगितलं होतं की अमेरिकेची ही खूप मोठी चूक आहे आणि अमेरिकेने इकडे हल्ला केला तर आम्ही त्यांचा सपोर्ट करणार नाही. भारतानं त्या गोष्टीचा निषेध नोंदवला होता आणि त्याच्यामुळं इराणचे आणि इराकचे आपले संबंध चांगले होते आणि म्हणून आपल्याला त्याही काळामध्ये पेट्रोल जे होतं ते स्वस्त किंवा कच्चं तेल स्वस्तात मिळालं. आपला माल त्यांच्याकडे गेला. इराणकडे खूप सारा पैसा आहे पेट्रोलच्या उत्पादनातून, तो जवळपास $60,000 डॉलरपेक्षा जास्त, लाखांपेक्षा जास्त पैसा आपल्याकडे होता. तो पैसा भारताला वापरायला मिळत होता, पण सगळा सत्यानाश आता या कालच्या गोष्टीमुळे झालेला आहे. त्याच्यामुळे एकतर अमेरिकेकडे आपण करार केला असल्यामुळे अमेरिकेतून तेल महाग घ्यावं लागणार, आपल्या वस्तू तिथं जाणार नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, इराण आपल्याला आता चाबाहार बंदर वापरायला देणार नाही. त्यानंतर आपला जो इराण मार्गे जो व्यापार होत होता, म्हणजे रशियाला जाणारा माल, अफगाणिस्तानला किंवा इकडे जे आशिया खंडामध्ये, युरोप खंडामध्ये जाणारा जो माल होता, तो माल सुद्धा आता त्या मार्गे जाणार नाही. म्हणजे आपल्या मालाच्या किमती परदेशात वाढणार आणि तिकडून येणाऱ्याच्या किमती भारतासाठी वाढणार. दोन्हीकडून भारताचा सत्यानाश होणार, एवढं मात्र पक्का आहे. अशा वेळेला मोदीजींनी स्पष्टपणे याच्यामध्ये इराण सोबत जी मैत्री होती ती कायम ठेवायला पाहिजे होती, कारण अमेरिकेसोबत मैत्री करून काही एक फायदा नाही. अमेरिका तिकडे पाकिस्तानला मदत करते, अमेरिका तिकडे चीन सोबत हातमिळवणी करते आणि भारताची मात्र माती होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान केला जातो, भारतावर टॅरिफ लावला जातो. तरी सुद्धा नेमकं असं मोदीजींचं काय अडलंय की ते अमेरिकेची चाटुगिरी करण्यापासून राहत नाहीत, हे काही कळायला मार्ग नाही. तर भारताचा सत्यानाश होण्यासाठी आता हे युगपुरुष, हे जे काय ते आपले मोदी साहेब, त्याच्यानंतर जे बायोलॉजिकल नाही तर आभाळातून पडलेले जे मोदी साहेब आहेत, ते आता या सगळ्या गोष्टीला जबाबदार असतील. त्याच्यामुळे त्यांनी अजूनही वेळ गेलेला नाही. अजूनही जर कडक भूमिका घेतली आणि जर अमेरिकेला ठणकावून सांगितलं की इराणवर असं करण्यापेक्षा, इराणचा प्रश्न त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते त्या देशामध्ये कसे वागतात, काय करतात, तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे. त्या देशामध्ये त्यांनी कसं वागावं, कसं राहावं, त्यांचं ते पाहत बसतील. आपल्याला त्याच्यावर घेणं देणं आहे का? सध्या मूळ महत्वाचा मुद्दा आहे की भारताचं नुकसान कशात येतं. भारताचं नुकसान अमेरिकेसोबत जाण्यामुळे जास्त आहे. इस्रायलकडून आपल्याला काय ढेकळं मिळतं? काही ढेकळं मिळत नाही इस्रायलकडून. किंवा अमेरिकेकडून आपल्याला काय मिळतं? तर काहीच ढेकळं मिळत नाही. फक्त अमेरिकेकडून आपल्यावर निर्बंध लादले जातात वेळोवेळी. आपल्याला म्हणजे आपल्याला
त्रास दिला जातो, वेगळे वेगळे आर्थिक धोरणं अवलंबिले जातात. अमेरिका स्वतः आपल्या शेतकऱ्यांना जवळपास 12 लाख ते 60 लाख डॉलरपर्यंतची हे देते, काय देते? शेतकऱ्यांना अनुदान देते. 12 लाखापासून एका शेतकऱ्याला 12 लाख डॉलर ते 60 लाख डॉलरपर्यंतची. आणि भारत किती रुपये देतो? वर्षाला ₹6,000. म्हणजे हे कोणीकडे गेली तुलना? म्हणजे भारतीय शेतकरी मरणार आणि ते शेतकऱ्यांनी ते अनुदान देऊ नये म्हणून अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादलेले. म्हणजे इतका बेकार आणि वाईट परिस्थिती आहे भारताची. तरी सुद्धा मोदी साहेब नेमकं काय कसे विश्वगुरू म्हणावता येईल आणि काहून असं करायचं आपल्याला माहित नाही. ते त्यांच्या स्तरावर ते तज्ञ असतील, आहे की नाही? म्हणून तर पंतप्रधान आहेत. त्यांचं शिक्षण जास्त झाले, डिग्र्या भरपूर येतात. तर असो, त्यांचं जे काही आहे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं, की अशा पद्धतीनं भारतानं इराणसोबत असणं गरजेचं आहे किंवा या युद्धामध्ये कोणाची बाजू न घेता आपला व्यापार इराणसोबतचा कसा वाचेल याच्याकडे भारतानं पाहिलं पाहिजे. तरच भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, नाहीतर भारताची राखरांगोळी माती होण्याची परिस्थिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये म्हणजे इराण, इराक म्हणजे तिकडे जे हे आहेत कंट्रीज आहेत, त्या कंट्रीजमध्ये, त्या देशांमध्ये भारतातले जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त लोक तिथं काम करत आहेत. त्या 1 कोटी लोकांच्या आयुष्याची जिम्मेदारी ही भारतावर आहे. ती जर भारताला सुखरूप त्यांना आणायचं असेल तर हे सगळे संबंध व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर त्या 1 कोटी लोक म्हणजे त्या 1 कोटी लोकांचे इथले भारतातले जे कुटुंबीय आहेत त्या सगळ्यांची माती होणार आहे. म्हणजे हे परिस्थिती अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थिती आहे. पण आपल्या इकडे भक्तुल्यांना काय माहित नाही नेमका कशाचा म्हणजे जोर येते, ते त्याला कंड म्हणतात आपल्या भाषेमध्ये. तर काय येतो माहित नाही त्याला, अशी हुतूत करते त्याची, पण त्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय काहीच कळत नाही. अभ्यासाच्या मायचा काही पत्ता नसते. फक्त WhatsAppवर काहीतरी चुकीच्या पोस्ट फिरवायच्या, Facebookवर पोस्ट फिरवायच्या, त्याच्यातच आनंद मानायचा. म्हणजे इतके म्हणजे खालच्या पातळीला जाऊन हे अघोरी आनंद साजरे करणारे लोक आहेत. असो, आपल्याला त्याच्याहून काही घेणं देणं नाही. असे अघोरी आनंद करणारे बिना अकलेचे कांदे तयार होण्यापेक्षा आपल्या लेकरा-बाळाकडे चांगलं लक्ष द्या, त्याला चांगलं शिक्षण शिकवा आणि त्याला नेमका अभ्यास करून मतं मांडायला शिकवा. तरच इथून पुढच्या काळामध्ये ते स्वतःचा विकास करू शकतील. आणि हे जर करायचं असेल तर त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्या. तर त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करतो शिक्षण क्षेत्रासाठी. तर आता बघा, सध्या आपण एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे, ते प्ले स्टोरला आहे. प्ले स्टोरवरून तुम्ही हे ॲप घेऊ शकता. या ॲपमध्ये सध्या आपली 6वीची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. याच्यामध्ये होमी बाबा आणि BDS या 2 स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून घेतला जातो. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सायन्स अशा 4ही विषयाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे 5वी नवोदयची 2026-27ची लाईव्ह बॅच इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये दोन्हीमध्ये चालू झालेली आहे. 4थी स्कॉलरशिपची बॅच चालू आहे. 6वी फाउंडेशनची बॅच आता 5 मार्चला चालू होणार आहे. 7वी स्कॉलरशिपची 2026-27ची लाईव्ह बॅच आहे, ते पण फ्री आहे, एकदम मोफत. ₹1 सुद्धा तुम्हाला फीस लागणार नाही. 8वी NMMS आणि नवोदय 2026-27 साठीची लाईव्ह बॅच सुद्धा सुरू होणार आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला अत्यंत कमीत कमी फीसमध्ये किंवा काही बॅचेस तर अगदी मोफत आहेत. हे सगळं तुम्हाला मिळेल एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर आणि हे ॲप तुम्हाला मिळेल प्ले स्टोरवर. तर सगळ्यांनी जर तुमच्या घरांच्या लेकरांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल, चांगला अभ्यास करायचा असेल आणि अभ्यासासह चांगल्या शिक्षणासह संस्कार द्यायचे असतील तर निश्चितपणे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त मुलांना त्याद्वारे दर्जेदार शिक्षण द्या, ते पण कमीत कमी पैशामध्ये. ओके, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.